लागे रे, जाने क्या हो अब। फर्स्ट मीट कम्प्लिटली अनप्लॅन्ड होती बिकॉज मी हळदीत होती. फर्स्ट डे लाईक प्रिव्हियस डे तांदळांना ते मला बघून गेले. माझ्या मावशीचं तांदूळ होते तेव्हा खारीगावमध्ये. आम्ही आधीपासून स्नॅपचॅटवर चॅट करायचो पण असं भेटायचं कधी प्लॅन नव्हतं केलं. आणि असं ॲज अ फ्रेंड लाईक वन्स इन अ ब्लू मून आम्ही बोलायचो. मैं कहूँ मत करो चंदा इस गली का फेरा, हो रात को जब चांद चमके छल. खूप शांत मुलगी आहे असं फील झालं, जे का ती कधीच नाही आहे. आणि तिने स्टार्टिंगला खूप असं दाखवलं की मी खूप शांत आहे वगैरे. त्यानंतर आमची नेहमी भांडणं व्हायची, पण मी तिच्याशी नाही बोलायचं म्हणून ती दरवेळी माझ्याशी भांडणं करायची, जस्ट बिकॉज तिला माझ्याशी बोलायचं असायचं म्हणून. उस रात को जब मिलेंगे तन मन पिया तो से, पिया तो से, पिया तो से नैना लागे रे, नैना लागे रे, जाने क्या हो अब आगे रे, नैना लागे रे, पिया तो से नैना लागे रे. बॉर्न झालेली तेव्हापासून माझ्या वेडिंगचे सगळेजण स्वप्न बघत होते. स्पेशली माझी मम्मी, आबा आणि पप्पा. म्हणजे ते आता फ्रेंडना सांगायचे की तुम्ही या माझ्या मुलीच्या लग्नाला, बघा ही मोठी लग्न कसं करतो. बट माझी मम्मी ऑफ झाल्यावर मला वाटलं नव्हतं इतकं छान माझं वेडिंग होईल. भर पिचकारी अजूनही आठवतं का माझी म्हणजे माझी ताई जायच्या अगोदर म्हणजे एक 10-12 वर्ष अगोदर म्हणजे आम्ही असं दोघी बसलो होतो. तेव्हा विभूषीच्या लग्नाचं, तेव्हा तर ती खूप लहान होती, पण तिच्या लग्नाचा विषय तेव्हा सुद्धा आम्ही दोघी बसून घ्यायचो का हिचं लग्न असं करायचं तसं करायचं. म्हणून माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न केले. असं नाहीये का हा लग्न आम्ही आत्ताच प्लॅन केलेलं आहे. ती खूप लहान असल्यापासून आम्ही दोघींनी प्लॅन केलेलं आहे, पण ती तर नाही बघू शकली. म्हणून तिचं मी प्रयत्न केलेला आहे का मी तिची जागा तर घेऊच शकत नाही कधी, पण मी आता पुरेपूर प्रयत्न केलाय का निदान थोडंफार तरी तिला तिच्या मम्मीची आठवण नाही यावी. आणि हे आमचे सगळे बंधन हे रेशमाचे आहेत, ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि विभूती खूप लाडाची आहे. ते तिच्याबद्दल सांगायला गेलं ना तर एवढं काय आहे का म्हणजे संपणारच नाही.
लहानपणापासून मी माझ्या मामाकडे म्हणजे मम्मीची मम्मी तिच्याकडे जास्त होते आणि माझं जसं 10वी झाली ना तेव्हा मी आणि मम्मी माझं कॉलेज स्टार्ट झाल्यावर आम्ही क्लोज यायला लागलो आणि विथिन फ्यू लाईक मंथ मम्मी ऑफ झाली. जेव्हा आम्ही फ्रेंड्स व्हायला लागलो तेव्हा मम्मी ऑफ झाली ऍक्च्युली. तोपर्यंत इतके आम्ही म्हणजे होतो सगळं त्या मम्मीनेच एवढं लाड केले. पण जेव्हा मला एका मैत्रिणीची गरज होती, मला समजून घ्यायची गरज होती, तेव्हा ती सोडून गेली. आय विश ती आज माझ्या बरोबर होती. ते डे बाय डे मला पॅम्पर करत असतात. त्यात ऍक्च्युली मी माझ्या घरातली एक्स्ट्रीम पॅम्पर आहे, पण मामाकडून इथून दोन्हीकडनं. बट तसंच मला यांनी पॅम्पर केलेलं आहे आणि मला नेहमी म्हणजे आधी मम्मी असल्यापासून म्हणजे मला ओपन माइंडेड पर्सन बरोबरच माझी लाईफ स्पेंड करायची होती आणि ही परफेक्ट आहे की ते ओपन माइंडेड आहे. कधी त्यांचं कशा कोणत्या बाबतीत रिस्ट्रिक्शन नाही. घरी कन्व्हिन्स केलं. घरी ऍक्च्युली माझं बघण्याचं वगैरे प्रोग्राम तर चालूच होते. तो मला जीतने सांगितलं की बघ असं काय असेल तर घरी सांगून टाक. आणि पप्पांनी मला क्वेश्चन केला तेव्हा मी नाही बोलले, पण नंतर मग मी कबूल आले की असं असं आहे करून. तर सगळ्यांचं फर्स्ट याच्यामध्ये रेडी नव्हते. जेव्हा दोघांना हळूहळू
राकेश जनार्दन. ऍक्च्युअली माझी जी ड्रीम वेडिंग होती, मला एवढ्या जणांना बोलवता नाही आलं. माझं साखरपुडा ऍक्च्युली 3,000 पीपल्स मध्ये झालेलं. तेवढे मी बोलवू नाही शकले, पण मला माझे फंक्शन तेवढ्या जणांपर्यंत पोहोचवायचे होते. तर मला खूप इच्छा होती की तुमची टीमने माझं फंक्शन कॅप्चर करावं, आणि आय एम लकी ते झालंय. अँड ऑल 5 days रिअली म्हणजे मला कधीच असं सांगावं नाही लागलं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मी सांगायच्या आधी तुम्ही सगळं समजून घेतलं. थँक्यू सो मच.